मी पुन्हा एक आपले वेकन बाईकचे चॅनलचे जे आहेत सागर आणि संकेत येस. आणि त्यांच्याबरोबर ते ज्यांच्याबरोबर आले ते लेग पीस उल्हास कामटे. उल्हास कामते सर. हा. हे जेव्हा आमच्याकडे पहिल्यांदा आलेले किती थाळ्या सर्व केल्या, हजारोनी केल्यात आम्ही असं म्हणू. असुर थाळी. असुर थाळी. तर ती थाळीचा जन्म त्यांनी घातला. असुर थाली रेडी आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मंडळी, आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहे तिथे आपण जेवणासोबत त्या ताईंची प्रेरणादायी स्टोरी सुद्धा जाणून घेणार आहोत. कारण 2500 रुपयापासून त्यांनी एक स्वप्न बाळगलं होतं की आपल्या स्वतःचं एक रेस्टॉरंट असावं आणि ते स्वप्न त्यांनी साकार केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे द संगीताज किचन. तर मंडळी, या संगीताज किचनची आपण सक्सेस स्टोरी जाणून घेणार आहोत संगीता ताईंकडून. प्लस यांच्याकडे कोणकोणत्या व्हरायटीज ऑफ फूड अवेलेबल आहे आणि हे नॉनव्हेजसाठी खूप प्रसिद्ध आहे, मी पहिलंच तुम्हाला सांगतो. आणि याचं टायमिंग, याचं लोकेशन आणि सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता आपण जाणार आहोत संगीता किचनमध्ये. या. तर मंडळी, माझ्या सोबत आहेत संगीता किचनच्या ओनर संगीता ताई. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. आणि तुमची जर्नी तर सगळ्यांनी ऐकलेलीच आहे. कुठून कुठून पेपर्स कटआउट बघू शकता तुम्ही त्यांच्या. जे नवीन त्यांनी आता आउटलेट ओपन केलेलं आहे चकाला MIDCच्या जवळपास आहे. त्याचा ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. पण जी जर्नी आहे ना, बघून कुठल्याही एखाद्या मराठी माणसाला किंवा कोणालाही एक इन्स्पिरेशन मिळणारच आहे. म्हणजे कुठून त्यांनी सुरुवात केली आणि कसं कसं ते जे काही प्रॉब्लेम्स येत गेले त्याला फेस करत गेले, तेच आपण आज त्यांच्याकडनं जाणून घ्यावं. जेणेकरून जे काही व्ह्यूअर्स बघतायत त्यांना पण त्यांच्या कामामध्ये, हॉटेल इंडस्ट्री तर ही बात वेगळी आहे, त्यांच्यासाठी आहे. तुमच्या लाईफसाठी पण एक वेगळी तुम्हाला स्टोरी ऐकायला मिळेल. तर ताई, आम्हाला जाणून घ्यायचं आहे तुम्ही म्हणजे कशी सुरुवात केली. खूप म्हणजे ऐकलंय मी, पण तुमच्या तोंडाने ऐकायला आम्हाला आवडेल. ठीक आहे. घरातूनच सुरुवात केली आहे. अच्छा. पहिलं चपातीपासून केली, चपातीतून नंतर घरातून टिफिन केले, टिफिन नंतर मग आपण एक छोटासा घराच्या बाहेर पडल्यानंतर वडापावचा प्रवास होता. अच्छा. त्याच्यानंतर एक झुणका भाकर केंद्रामध्ये आपण जवळजवळ 6 वर्ष काढली तिथे, 6 ते 7 वर्ष. आणि त्या जागेने आपल्याला नाव दिलं असं मी म्हणेल. आणि आज जे तुम्ही आम्हाला बघताय संगीता किचनच्या नावाने, ते संगीता किचन त्या जागेने आपल्याला नाव दिलंय म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलोय. मी एवढं त्या जागेसाठी पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. बघा, म्हणजे कारण की त्या जागेला एक सगळ्यांचं मत होतं की त्या जागेत काही होऊ शकत नाही. खूप लोकांनी आम्हाला घाबरवलं होतं की कसं होईल, काय होईल, ते अशक्य आहे, ती वास्तू चांगली नाहीये, बरोबर, असं तो समज होता त्या जागेचा. पण लोकांचं, तिकडच्या अख्ख्या जेबीनगरच्या सर्व लोकांचं असं आज मत आहे की ती जागा खरोखर संगीता किचनने जिंकून दाखवली, खरोखर. आणि त्याच्यात काहीही एक मात्र चुकीचं नाहीये. खूप छान, खूप छान. त्या वास्तूने आम्हाला खूप भरभरून दिलं. जे नाव आहे ते त्या वास्तूने दिलेलं आहे. ओके. म्हणजे ज्या वास्तूपासून त्या नावारूपाला आल्यात त्याचं नाव सुद्धा आता त्या घेत आहेत. म्हणजे किती ग्राउंड लेवल आहेत बघा. आता सध्या त्यांचं सेटअप एक नवीन त्यांनी जागेवर आणलेलं आहे. त्याचं लोकेशन वगैरे सगळं मी तुम्हाला देणार आहे. आणि दुसरी गोष्ट ताई, इथे जर कोण आले आपले खवय्ये, तर म्हणजे असं काय हॉट सेलिंग असं काय मिळतं आपल्याकडे, जरा सांगा. हॉट सेलिंग म्हणजे ना, आम्ही पुन्हा एक आपले वेकन बाईकचे चॅनलचे जे आहेत सागर आणि संकेत, येस, आणि त्यांच्याबरोबर ते ज्यांच्याबरोबर आले ते लेग पीस उल्हास कामते सर. हे जेव्हा आमच्याकडे पहिल्यांदा आलेले, आम्हाला आज तुम्ही येतात, आम्ही सगळं तयार असतं, पटापट देतो, करतो, तो भाग वेगळा. पण त्यावेळेला आमच्यासाठी नवीन होतं, आम्हाला माहितीच होतं काय करायचं. पण मग त्यावेळेला आम्ही काय केलं, आम्ही चिकन पण बनवलं, मटन पण बनवलं, वजडी पण बनवली. अरे आपल्याकडे काय, ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत ना, ते त्यांच्या पुढे ठेवल्या. आणि त्यांच्यासाठी तो आश्चर्याचा धक्का होता, अरे सगळंच एवढं चांगलं आहे.
ते जेवून गेले. खूप सुंदर कार्यक्रम झाला तो. अच्छा. पण 2-3 दिवसानंतर सागर आणि संकेत यांनी स्वतः, जे माझ्याबरोबर माझे पार्टनर आहेत नरेंद्र, त्यांना फोन केला की हे सगळं एवढं चांगलं जेवण आहे, तर याच्यातून आपण काहीतरी नवीन करू. म्हणजे जी आज असूर थाळी नावाने अच्छा. आमच्या संगीता किचनची आहे आणि ती खूप प्रसिद्ध आहे. किती थाळ्या सर्व केल्या, हजारोनी केल्यात आम्ही असं म्हणू. असूर थाळी. असूर थाळी. तर ती थाळीचा जन्म त्यांनी घातला. अच्छा. आणि आमची जी चांगल्या जे काही आहे आपल्या मेन कोर्समध्ये, आपल्या चिकनमध्ये, त्या थाळीमध्ये आम्ही बनवलं. ओके. आणि ती असूर थाळी खाण्यासाठी आपल्या भारतातून काही जगातूनही लोक आपल्याकडे जेवायला आले. अरे खूप छान, असं खूप मी छान. म्हणेल. तर मंडळी, आता आपण संगीताताईंची इन्स्पायरिंग स्टोरी तर ऐकलीच, आणि हे बघा त्यांचे हॉटेलमधले मेनू बघा, त्यांच्या किचन्समधले, संगीताज किचन्समधले, आणि काय जबरदस्त बघा ना, एकदम माझं टेबल भरलेलं आहे. आणि नेहमीप्रमाणे जसे पदार्थ बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तुम्हाला ओळख करून देतो एक एक. हे बघा काय फ्रेश आणि काय साईज आहे बघा. बोंबील रवा फ्राय, क्या बात आहे. प्रेझेंटेशन पण खूप छान. ग्रीन चटणी, कांदा, लिंबू याच्याबरोबर दिलेलं आहे. आणि हे बघा इथे चिकनमध्ये ही काळा चिकन थाळी आहे, आणि बघा किती पदार्थ आहेत त्याच्यामध्ये. हे सुका चिकन आहे, हे चिकन मसाला आहे, चिकन खिमा आहे, आणि तांबडा पांढरा रस्सासुद्धा आहे इथे बघा. एक नंबर. सलाड, मी ज्वारीची भाकरी मागवलेली आहे इथे. राईस आहे, इंद्रायणी राईस पण तुम्ही कस्टमाइज करू शकता इथे. आणि अजून एक थाळी मागवलेली आहे फिशमध्ये. त्यांच्याकडे नॉनव्हेजची तर पुरी चंगळ आहे. जो पण नॉनव्हेज लवर असेल त्यांनी नक्की एकदा तरी संगीता किचन्समध्ये या. खूप व्हरायटीज ऑफ त्यांच्याकडे थाळी आहेत. तर हे बघा, ही आहे सुरमई थाळी, आणि सुरमईचा पीस बघा. त्याला मी तुम्हाला हातात घेऊन दाखवतो. हो 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 हो, आम्ही बनताना बघितलेला आहे. साईज, लुक ॲट दिस साईज, मॉन्स्टर, क्या बात आहे. आणि इथे तांदळाची भाकरी आहे, खूप छान अशी. सोलकढी आहे, जवळा आहे, फिश करी, राईस आणि सलाड. अशा प्रकारे माझे जे काय मेनू होते सगळे माझ्या टेबलवर आहेत. टेस्ट टाईम, जास्त वेळ घालवत नाही मी तुमचा. साईजचं तर मी फॅन झालेलो आहे बघा. बोंबील रवा फ्राय, क्या बात है. ग्रीन चटणी बरोबर आपण टेस्ट करूया. क्या बात है भाई, एकदम सुपर फ्रेश. वरची लेअर एकदम क्रंची. आम्ही स्वतःला म्हणजे बनवताना बघितलेलं आहे. एकदम प्रॉपर, एकदम फ्रेश, एकदम बनवले आता माझ्या समोर हो ना. टॉप नॉच, एकदम फ्रेश. हा, क्या बात आहे, मस्त. आणि त्यांच्या हॉटेलचं स्लोगनच आहे, फ्रेशली प्रिपेअर्ड फॉर यू. थोडासा तुम्हाला वेट करावं लागेल. जे काय मेनू ते बनवतात ते एकदम ऑथेंटिकेशननी बनवतात, म्हणजे घाई गडबड करत नाहीत. आरामात प्रिपरेशनला तुम्हाला वेळ घेतील, पण तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं फूड आणून देणार आहेत. तर आपण वळूया आता परत. अजून एक फिश थाळी आहे माझ्याकडे, सुरमई फॅन. हे बघा इथे तुम्ही, जास्त असं त्यांनी मॅरिनेशन किंवा मसाले वापरले नाही आहेत. टॉप क्वालिटी भाई, टॉपचा विषय आहे आपण इथे. एवढं छान, म्हणजे जास्त मसाले वापरले नाहीत त्यांनी. मॅरिनेशन एकदम, मी बघितलं थोडंसं मॅरिनेट केलेलं आहे. आणि जी काही त्यांच्याकडे थोडासा जो मसाला होता रेड कलरचा, त्याच्यामध्ये त्यांनी फ्राय केलेलं आहे त्याला. आणि एवढं सुपर टेस्टी लागतं ना, मस्त, एक नंबर. भाकरीबरोबर ट्राय करूया आपण. भाकरी आपण जवला आहे बघा, इथे जवला पण आहे. हा, ही पूर्ण थाळी आहे, सुरमई थाळी. याच्यामध्ये जवळा आहे, सोलकढी आहे, फिश करी आहे. हा, खूप छान.
फिश करी पण आपण ट्राय करूया. तुम्हाला फिश करी दाखवतो मी. ग्रेव्हीचं हे बघा ना, कन्सिस्टन्सी किती घट्ट आहे. एक नंबर. टेस्ट करून बघूया. गरमागरम. क्या बात आहे भाई. फिश लवर जर कोण असाल ना तुम्ही, तर नक्की इथे संगीताज किचनमध्ये या. काळा चिकन थाळी त्याच्याकडे वळतो. आणि इथे मी दुसरी भाकरी मागवलेली आहे, ज्वारीची भाकरी आहे. आणि बघूया आता, टेस्ट करूया. सगळे पदार्थ इथे बघा तुम्ही, एकदम माउथ वॉटरिंग. आणि दुसरी गोष्ट, इथे त्यांची स्वतःची मशीन आहे चपात्यांची. म्हणजे जवळजवळ एका बॅचमध्ये जवळजवळ 100 ते 200 चपात्या काढतात. आणि भाकऱ्या पण सगळ्या प्रकारच्या भाकऱ्या तुम्हाला इथे, ज्वारी, बाजरी, नाचणी, सगळ्या भाकऱ्या इथे तुम्हाला मिळतील. आणि इथे बघा, या थाळीमध्ये तुम्ही बघू शकता तांबडा पांढरा रस्सा दिसतोय. इथे तुम्हाला प्रत्येक थाळीमध्ये तो मिळणारच आहे. मालवणी जर थाळी घेतला तर त्याच्यात नाही. बाकी चिकन आणि मटनची कुठलीही थाळी घेतलात तर तुम्हाला तांबडा पांढरा मिळणार आहे. आणि मुंबईमध्ये असे कमीच जे हॉटेल्स आहेत किंवा रेस्टॉरंट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तांबडा पांढरा रस्सा मिळणार आहे. तो कोल्हापूरची शान आहे आपली. आणि आता आपण वळूया थाळीकडे. हा एक वेगळा मसाला असतो आणि त्याचा जो कलर आहे तो पूर्ण ह्या जे काही पदार्थ आहेत माझ्या थाळीमध्ये त्याला आलेले आहेत. बघा, पूर्णपणे ब्लॅक तुम्हाला दिसतंय. तो चिकन सुक्का आहे. हे बघा, पीस पण खूप मोठे दिलेले आहेत त्यांनी. टेस्ट करूया आपण. आहा हा, वेगळं आहे. टेस्ट मे बेस्ट. एक नंबर दादा. वेगळा आहे मसाला. म्हणजे मी कोल्हापूरचा असल्या कारणाने ती टेस्ट थोडी मला वेगळी वाटते, कारण आमच्याकडे थोडं झणझणीत असतं. हे जास्त म्हणजे स्पायसी नाही आहे. खूप छान आहे. टेस्ट एकदम टेम्पटिंग वाटतं आहे ते. आणि बघूया आता आपण दुसरं, हे आहे चिकन मसाला. इथे बघूया. हा, ग्रेव्ही बघा ना याच्यामध्ये. याच्यामध्ये पीस पण तुम्हाला भरपूर मिळणार आहेत. फटाफट आता आपण ज्वारीच्या भाकरीवर ट्राय करूया. भाकरी पण बघा किती सॉफ्ट सॉफ्ट आहेत आणि गरमागरम इथे बनवतात त्या. कुठूनही म्हणजे बाय करत नाहीत, इथे बनवतात त्या. जसं स्विगी झोमॅटोवर सुद्धा यांची सर्व्हिसेस अवेलेबल आहेत. सगळे जे काही पदार्थ आहेत तुम्ही घरबसल्या ऑर्डर करू शकता. टेस्ट करूया. हा हे चिकन मसाला. येस, मला स्पायसी खायची सवय आहे, पण हा जो आहे तो थोडासा डिफरंट आहे आणि टेस्टी आहे, पण मजा येते खाताना. खिमा पण मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, या थाळीमध्ये तुम्हाला असे 2-3 चिकन सुक्का आहे, चिकन ग्रेव्ही आहे आणि खिमा सुद्धा मिळणार आहे. हा, आणि हा कांदा. मस्त, खूप छान. इतर ठिकाणी तुम्हाला थाळ्यांमध्ये असे खिमा वगैरे मिळणार नाही. जे काय ते ग्रेव्ही चिकन आणि सुका चिकन मिळेल. बाकी इथे या थाळीमध्ये तुम्हाला खिमा वगैरे सगळं मिळतं आहे. आणि आता मेन येतो आपण तांबडा पांढऱ्या रस्स्याकडे. आणि याची बघा तुम्ही तर्री बघा, तर्री म्हणतात त्याला. क्या बात आहे. आणि हा असाच पियायचा असतो. हा 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 ये बात होई. असा पंच आला ना, एक नंबर. आणि खूप छान गरमागरम, सुपर. आता मी येतो, मी कोल्हापूरमध्ये एका हॉटेलमध्ये पांढरा रस्सा पियालेलो, त्याचा मी फॅन झालेलो होतो. तर त्याच क्वालिटीचा आहे का बघूया आपण. कारण मुंबईमध्ये तुम्हाला पांढरा रस्सा, तांबडा मिळून जाईल, पण पांढरा रस्सा खूप तुम्हाला शोधावं लागेल. आणि शोधायची गरज नाही, या हॉटेलला या, प्रत्येक थाळीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. हा, टॉप नॉच.
खूप छान. तर मंडळी संगीताज किचनमध्ये बघा तुम्ही सगळे जे काही पदार्थ मी आतापर्यंत टेस्ट केलेले आहेत सगळे टॉप नॉच आहेत. फिशमध्ये पण खूप छान क्वालिटी आहे त्यांच्याकडे आणि फ्रेशली मेड बनवले जातात. इथे बघा ही काळा चिकन थाळीसुद्धा एकदम म्हणजे एका माणसाला इनफ होईल आणि सगळे जे काही पदार्थ आहेत एकदम टॉप क्वालिटीचे वापरतात, त्यामुळे खाताना पण टेस्ट येते एकदम परफेक्ट. आणि इथे दुसरी गोष्ट म्हणजे राईसमध्ये तुम्ही कस्टमाइज करू शकता थाळीमध्ये. त्यांच्याकडे इंद्रायणी राईससुद्धा आहे. साधा राईस असेल तर तुम्ही तोही म्हणजे मागू शकता. भाकऱ्या तर आहेत भरपूर व्हरायटीजमध्ये. आणि दुसरी गोष्ट याचा टायमिंग मी तुम्हाला सांगतो, सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हे संगीताज किचन ओपन असतं. तुम्ही कधी येऊन इथे तुमचं नॉनव्हेज फूड एन्जॉय करू शकता. 365 डेजमध्ये चालू असतं. आणि मी तुम्हाला याचं लोकेशन सांगतो. अंधेरी स्टेशनपासून अगदी एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. अंधेरी ईस्टला तुम्हाला टुवर्ड्स अंधेरी कुर्ला रोडनी यायचं आहे. आणि जुना संगम टॉकीज आहे, त्याला आता PVR संगम म्हणतात. त्याच्या अगदी समोर एअरटेल आणि डॉमिनोज आहे. त्याच्या समोर एक गल्ली आहे, तिथून पुढे आलात की तुम्हाला समोरच बोर्ड दिसणार आहे संगीताज किचन. आणि तिथे यायचं आपल्या फॅमिलीसोबत. नॉनव्हेज व्हेज जे काय असेल ते तुम्ही एन्जॉय करू शकता. व्हेजमध्ये पण खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. आणि दुसरी गोष्ट, हे अंधेरी जे असं लोकेशन आहे जिथे भरपूर सारे असे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, म्हणजे हब आहेत. जर कुठल्याही जे काही ऑफिसेस आहेत त्यांना त्यांच्या पार्टीज असतात, ऑर्गनाईज करतात किंवा फंक्शन्स असतात, तर त्याचीसुद्धा इथे व्यवस्था केली आहे. 50 ते 100 माणसांचं जेवण किंवा पार्टी इथे अरेंज करतात ते. आणि तुम्हाला जे काही कॅटरिंग सर्व्हिसेस लागणार आहेत त्यासुद्धा इथे उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांचा ॲड्रेस, त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही तुमचं जे काही इथलं संगीताज किचनमधलं एकदम ऑथेंटिक मालवणी आहे, कोल्हापुरी आहे, सावजी आहे आणि सगळ्या प्रकारची इथे व्यंजनं तुम्हाला खायला मिळणार आहे. तर मंडळी, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.